नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत वरईची खीर। यासाठी इथे मी 1 वाटी वरई किंवा भगर स्वच्छ पाण्याने धुवून अर्धा तास भिजत घातलेली आहे। खिरीसाठी आपण येथे अर्धी वाटी साखर घेतलेली आहे। 10 ते 12 बदाम कापून घेतलेले आहेत। तूप घेतलेला आहे। कढई गरम करून घ्यायची आहे आणि त्यामध्ये 1 चमचा तूप घालायचं आहे। तूप गरम झालं की त्यामध्ये बदाम घालायचे आहेत। यानंतर भगर घालायची आहे। भगर तुपामध्ये व्यवस्थित परतून घ्यायची आहे। दूध घालायचं आहे। दूध घातल्यानंतर 5 मिनिट त्याला झाकण ठेवून शिजू द्यायचं आहे। साखर घालायची आहे। इलायची व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। दूध घालूयात। इथे खिरीसाठी मी 2 ग्लास दूध वापरलेलं आहे। दूध घातल्यानंतर 10 मिनिटं खीर शिजू द्यायची आहे। गॅस बंद करायचा आहे। मस्तपैकी खीर खाण्यासाठी रेडी झालेली आहे। सर्व करूया। तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। धन्यवाद।